बंधू भगिनींनो, आपल्या व्यवसायामध्ये जबरदस्त यश मिळवणारे, मोठे काम करणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती असतात. त्यांचे फोटो, सत्कार समारंभ, हारतुरे बघून आपल्यालाही प्रेरणा मिळते. इच्छा होते की आपणही यांच्याप्रमाणे काम करावं. 2 लाख 5 लाख मंथली कमिशन कमवणारे आपल्या ब्रांचला आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत. मग प्रश्न हा की मी काय करायचं? एजन्सी घेऊन 2 महिने 5 महिने झालेले आहेत. मित्रांनो, यांना देखील यश हे टप्प्याटप्प्यानंच मिळालेलं आहे. एका रात्रीतून कोणीच मोठं होत नाही. आपल्या व्यवसायात मोठं होण्यासाठी कोई पहाड नाही तोडणं आहे. जीतनराम मांझी एकट्या माणसानं डोंगर पोखरून काढला. तुम्हाला कहाणी माहीत असेल. आपल्या व्यवसायात डोंगर नाही पोखरायचा आहे आपल्याला. साध्या 3 गोष्टीवरती काम करायचं. साध्या 3 गोष्टीवरती. पहिली गोष्ट, खास करून हे कुणासाठी व्हिडिओ बनवला आहे मी? जी मंडळी आत्ता नवीन पास झालेली आहेत, कामाची सुरुवात करणारी आहेत, मोठी स्वप्न डोक्यात आहेत. मित्रांनो, आपलं काम मी कधीच म्हटलं नाही की सोपं आहे. इनफॅक्ट मी असं मानतो की कुठलंच काम सोपं किंवा अवघड नसतं. आपण त्याला अवघड किंवा सोपं करणारे आपण स्वतः असतो. ते आपलं कर्म असतं. काम कधीच सोपं अवघड नाही. तुम्ही आता 10वीमध्ये मेरिटमध्ये आलेल्या मुलांना भेटा, त्यांचे आकडे दिसतात, टक्केवारी दिसते. कष्ट कुणी पाहिजे? त्याला विचारा, हे सोपं होतं का? आता मित्रांनो, विषय एवढाच आहे. आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बेसिक 3 गोष्टी आहेत. नंबर 1, तुमच्याकडे कमीत कमी 300 संभाव्य ग्राहकाची यादी असायला हवी. नंबर 2, रोज कमीत कमी 3 लोकांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलं आणि बोललं पाहिजे. प्लॅन प्रेझेंटेशन, नॉट नेसेसरी दरवेळेला प्लॅन प्रेझेंटेशन द्यालच, किंबहुना कदाचित त्याच्यासमोर बसल्याच्या नंतर प्लॅन प्रेझेंटेशनपर्यंत विषयच जात नाही, देऊ नका. जर सिच्युएशन अशी वाटली विम्याविषयी याला आता नको बोलायला, बोलू नका. पण कमीत कमी 3 माणसापर्यंत तुम्ही पोचायचं आहे रोज. डिपेंड करेल. प्लॅन प्रेझेंटेशन देऊ शकाल, छान त्याच्यासोबत गप्पाटप्पा होतील, विम्याविषयी बोलाल, वा बिलकुल बोलणार नाही, सिच्युएशन विल डिसाईड. पण 3 माणसांना तुम्ही जाऊन भेटायचं आहे. आणि नंबर 3, या वरच्या 2 गोष्टीमध्ये सातत्य हवं, म्हणजे रोज कराव्या लागतील. मित्रांनो, पहिली गोष्ट काय सांगितली की 300, कमीत कमी 300 संभाव्य ग्राहकाची यादी हवी. बरं, हे काम इतकं सोपं आहे. साधा एक पेन घ्यायचा, रजिस्टर घ्यायचं, अर्ध्या तासामध्ये 300 लोकांची यादी तयार होऊन जाईल. तुमचं लग्न ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस पत्रिका वाटताना तुम्ही 1200 लोकांची यादी केली होती. संभाव्य ग्राहक कोण आहेत? जे तुमचे अवतीभोवतीचे, म्हणजे फ्रेंड सर्कल, सखा सोबती, परिचित, नातेवाईक, हीच माणसं. आपल्याला सुरुवात यांच्यापासूनच करायची. आपल्याला जिल्ह्याच्या कलेक्टरकडे जायचं नाही आहे. एजन्सी घेतली त्या दिवशी आपण काही असं ठरवलं नव्हतं की पहिली पॉलिसी मी IPS आणि IASला देणार आहे माझ्या जिल्ह्याच्या. जाऊ आपण त्यांच्याकडे. सुरुवात कुठून करायची? आपल्या हक्काचे जे माणसं आहेत. यादी करण्यासाठी निकष फक्त एकच आहे. अशी 300 माणसं जी तुम्हाला नावानिशी ओळखतात आणि ज्यांना तुम्ही नावानिशी ओळखतात. जर आपण फोन केला वा प्रत्यक्ष जाऊन भेटलो की आम्हाला तुमचा एक 10 मिनिटाचा वेळ हवा, पॉलिसी घ्या न घ्या हा नंतरचा विषय आहे, पण एक महत्त्वाच्या विषयावर मला तुम्हाला बोलायचं आहे, 10 मिनिटाचा वेळ देऊ शकाल? जे आपल्याला 10 मिनिटाचा वेळ आपल्या एका फोनवरती किंवा आपण गेल्यानंतर देऊ शकतील, अशी आपली हक्काची 300 माणसं. मित्रांनो, ही 1000 माणसंही होऊ शकतात. प्रत्येकाच्या नैसर्गिक कस्टमर बेसमध्ये भरपूर लोक, मी फक्त 300च सांगतोय. तर ही यादी झाली. आता नंबर 2, रोज आपण 3 लोकांना जाऊन भेटायचं आहे. 3 लोकांना मित्रांनो. आणि तिसरी गोष्ट होती, याच्यामध्ये सातत्य ठेवायचं. फार साधी आणि सोपी गोष्ट वाटते, पण प्रचंड ताकदवान. आपल्या यशाचं सगळं गमक इथंच दडलेलं आहे. आज ज्यांचं काम होतंय, 2 लाख 5 लाख रुपये कमिशन कमवतात, त्यांचा शेड्यूल उचलून पहा तुम्ही. ही माणसं रोज 4, 5, 6 माणसांना रोज भेटतात. ते नॉलेजेबल किती आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन किती भारी आहे, ते किती स्किलफुल आहेत, बाद में आता है वो सब. तुमच्या कामात सातत्य. तर मित्रांनो, रोज 3 लोकांना जर तुम्ही भेटत असाल, सुरुवात आहे. एजन्सी आपण आत्ता घेतलेली, पॉलिसी आणि पैसा घेऊन ग्राहक आपल्यासाठी अजिबात बसलेला नाही. त्याच्याही मनात प्रश्न आहेत. पण तुम्ही 3 माणसाला जर रोज भेटत असाल आणि असं जर 21 दिवस केलं, व्हॉट आय एम सेइंग 21 डेज, या 21 दिवसामध्ये तुमचं स्किल जबरदस्त वाढलेलं असेल. कोण पॉलिसी देईल? अगेन आय रिपीट, पॉलिसी देईल न देईल छोड दो, मी रोज 3 लोकांना भेटणार. 21 दिवसामध्ये तुमचं स्किल डेव्हलप झालेलं असेल.
कुणाला बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, अडचणी काय येतात, ग्राहक ऑब्जेक्शन्स कसे क्रिएट करतो, ते कसे हँडल करायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळायला लागतील. आणि मित्रांनो, याच्यामध्ये मी वारंवार जो तिसरा मुद्दा सांगतो, सातत्य हवं. बघा, रोज 3 माणसं म्हणजे 10 दिवसात किती झाले? 30 माणसं माझ्याकडनं लिहून घ्या. जर 30 माणसाला तुम्ही भेटलेला आहात, 4 ते 6 पॉलिस्या तुमच्या झालेल्या असतील. 4 ते 6 पॉलिस्या झालेल्या असतील. विषय फार सोपा आहे. 3 माणसं पण मी रोज भेटतोय. जर आपली आत्तापर्यंत पॉलिसी झालेली नाही, त्याचं एकच कारण, जोशामध्ये येऊन आपण 1 किंवा 2 दिवस 3 दिवस करतो, चौथ्या दिवशीपासून बंद करतो. व्हॉट आय सेड, तिसरा मुद्दा, यात सातत्य पाहिजे. मित्रांनो, काहींना याच्यासाठी 2 तास लागतील, काहींना 3 तास लागतील. 3 माणसाला जाऊन भेटणे याला काही लोकांना फक्त 1 तास लागतो. विषय हा मुळातच अत्यंत साधा आणि सोपा आहे. फक्त याचं गमक आहे याच्या सातत्यामध्ये. जर तुम्ही आपल्या या व्यवसायात सिरियस असाल तर हा रूल फॉलो करायचा आहे. नंबर 1, कमीत कमी 300 लोकांची यादी माझ्याकडे असावी. नंबर 2, मी रोज 3 लोकांना मार्केटमध्ये जाऊन प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि बोलत आहे. आणि नंबर 3, यामध्ये सातत्य आहे. मित्रांनो, यासाठी कुठेही तुमच्याकडनं 5 लाख रुपये मी घेत नाही. तुम्हाला डिपॉझिट ठेवावं लागत नाही. यामध्ये रॉकेट सायन्स नाही, कोई बडा पहाड नाही खोद रहे हम. अत्यंत साध्या सोप्या 3 गोष्टी आहेत. पण काय होतं, आणि ज्या साध्या गोष्टी असतात, ज्या सोप्या गोष्टी असतात, त्याच टाळायचा आपला कल असतो. हा मानवी स्वभाव आहे. थोडंसं लक्ष द्या, या 3 गोष्टी करा, यश आपका कदम चूमेगा 100%. आई एम विथ यू. चलो, ऑल द बेस्ट.